चला लगेच विनंती करेन सलामीची जोडी पाठवा कानपुली टीम। शेवटची मॅच या स्पर्धेची अजिंक्य पदाचा विजेता संघ कोणता राहील हे पाहणं याच्याकडे तमाम प्रेक्षकांची नजरा तुम्हाला पाहायला मिळतात। मॅच पाहायला मिळेल एका साईडला अथर्व गावदेवी कानपुली आणि त्याला फाईट करेल प्रणय 11 सहारा शिवकर। टॉस जिंकून सर्वप्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय मॅच मध्ये कानपुली टीमने घेतलाय। लगेच विनंती करेन सलामीची जोडी आपण किलपट्टीवरती पाठवा। अगदी शेवटची मॅच या स्पर्धेची आपण पाहतोय। आमदार चषकाचा चॅम्पियन संघ कोणता राहील याच्याकडे आता लक्ष वेधूया। स्पर्धेचा शेवटचा अंतिम टप्पा की याच्यासाठी केला टास शेवट गोड हवा। अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा सुखरूपपणे पार होत असताना आपण पाहतोय। अगदी रॉयल म्हणजे राजानं राजासारखं हे आयोजन तुम्हाला खरं तर नेबाली गावामध्ये पाहायला मिळतं। नेबाली गावाच्या मानाची सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा आमदार चषकाचे हे आयोजन सोहळा आपल्याला पाहायला मिळतं। पुन्हा एकदा तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो। सर्व मान्यवरांचं पुन्हा या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो। सर्व दानशूर दात्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय। जाऊया माझ्या दिशेनं सलामीची जोडी खेळपट्टीवरती दाखल झाली। फलंदाज आदेश मते आणि रोहित पाटील पहा मागील मॅच मध्ये अगदी चांगली खेळ खरं तर आदेश मतेचा पहिला वैयक्तिक चांगले योगदान दिलं। आता या मॅच मध्ये कशा रीतीने खेळ केला जाईल अजिंक्य पदासाठी लढत या आमदार चषकाचा चॅम्पियन संघ या स्पर्धेमध्ये कोणता राहील याच्याकडे तमाम प्रेक्षकांची नजर आहेत। बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज वासुदेव अंगरे। ज्या खेळाडूंना मागील काही मॅच अगदी चांगला खेळ साकारला आणि मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो देखील होता आणि तोच खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आलाय वासुदेव अंगरे समोर तेवढाच ताकदवर फलंदाज रोहित पाटील आणि नॉन स्ट्राईक वरती आदेश मते। पंचांचा ग्रीन सिग्नल गेम ऑन। पहिलाच बॉल गोलंदाज तयार। फायनलची मॅच पहिला बॉल अगदी चांगल्या लेंथ लाईन वरती डिलिव्हर केलाय गोलंदाज वासुदेव अंगरेनं जिथे पहिला बॉल निर्धाव फेकला। समोर फलंदाज पाहिलं तर रोहित पाटील एक विस्फोटक खेळाडू सध्या स्ट्राईक वरती आणि त्याच फलंदाजाला आता शांत ठेवण्याचा प्रयत्न वासुदेव अंगरे करतोय। पहिला बॉल निर्धाव आलाय। सेकंड बॉल गोलंदाज पुन्हा एकदा वासुदेव अंगरे समोर रोहित पाटील। पहिला पूर्वार्ध टार्गेट सेट करण्यासाठी सज्ज अथर्व 11 गावदेवी कानपुली पटका चांगला क्षेत्ररक्षक आहेत पकडल्या जेल सापडा रचला मॅच मध्ये सारा शिवकर टीमनं आणि सापड्यामध्ये फसला रोहित पाटील। पहिला धक्का अथर्व 11 गावदेवी कानपुली टीमला। पहिला विकेट मैदानातून बाहेर। रोहित पाटीलची विकेट मैदानातून बाहेर झाल्यानंतर आता चेतन पाटील सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। चांगली गोलंदाजी आपली गुणवत्ता सध्या मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करतोय वासुदेव अंगरे हा गोलंदाज। आणि ज्या वेळी तुम्ही स्वतःला मैदानावरती सिद्ध करत असताना तेव्हा तुम्हाला प्रेक्षक प्रसिद्धी देत असतात। स्वतःला सिद्ध करतोय सध्या वासुदेव अंगरे जिथे हा पहिला धक्का दिलाय अथर्व 11 गावदेवी कानपुली टीमला। नवीन खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये चेतन पाटील तिसऱ्या क्रमांकासाठी इन झाला। प्रहार करण्याचा प्रयत्न लॉंग लेगला नशिबाची साथ मिळतं। या बॉल वरती 22 मध्ये या 4 धावा जोडल्या जातील। टीमचा अकाउंट 4 धाब्यानं ओपन झाला अथर्व 11 गावदेवी कानपुली टीमचा। पुढचा बॉल समोर पुन्हा एकदा चेतन पाटील। ऑल आउट अपील जरूर केले जातं। इनफॅक्ट लाईन आउट फॅक्टर सर्व काही पाहिल्यानंतर पंचांचा निर्णय आला की लेग पायस मध्येही सिंगल धाव जोडली जात्या। चांगली गोलंदाजी आपण वासुदेव अंगरेची या मॅच मध्ये पाहतोय। पूर्णपणे जकडून ठेवलाय। 22चा चौका नसताना संजय भाई तर धावगती अगदी तुम्हाला फलकावरती एक पाहायला मिळाले असते मात्र तसंही ते घडलं नाही। आता सध्या फलकावरती धावा पाहिजे तर टोटल संघ 5 आकड्यावरती स्ट्राईक रोटेट झाली। स्ट्राईक वरती आदेश मते हा फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये आलाय। पहा मागील मॅच मध्ये चांगली कामगिरी आपण आदेश मतेची पाहिली आणि तोच खेळाडू स्ट्राईक एंड वरती प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला। लांब द कार्पेट हा पटका एक्झिक्यूट केलाय। क्षेत्ररक्षक आहेत थोडंसं पॉमलिंग थोडं लेझी क्रिकेट
फक्त एकच दाबेनं समाधान मानले सध्या आदेशमध्ये ना एक दाबेनं संघ देखील पुढे सरकला टोटल धावसंख्येचा विचार केला संघ जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावरती चांगली गोलंदाजी समोर ताकदवर फलंदाज असताना अगदी चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी वासुदेव अंग्रेची या मॅच मध्ये आपण पाहिल्या मॅच इम्पॉर्टंट अजिंक्य पदासाठी लढत आहे आणि त्याच्यासाठी संघर्ष मोठे करायचा याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवत असताना अंतिम बॉलवरती चांगला फटका एक्झिक्यूट केला फलंदाज चेतन पाटीलच्या पाठमधून येतोय हा दमदार चौकार मी विनंती करेन चला लाईट कोणत्या गाडीची चालू आहे यस बंद करा आपण पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर डबल डिजिट मध्ये सध्या बॅटिंग करतं 10 या आकड्यावरती अथर्व 11 गावदेवी कानपोली वासुदेव अंग्रेजचा पहिला षटक भरपूर चांगला राहिला मात्र अंतिम बॉलवरती चेतन पाटीलच्या बॅटमध्ये आपण चौकार पाहिला त्याच्या कारणास्तव 10 धावा सध्या पहिल्याच ओव्हरमध्ये खर्च केला वासुदेव अंग्रेना सेकंड षटक दुसरा ट्रम्प कार्ड प्रणय 11 सहारा शिवकर टीमचा गोलंदाज असेल संदीप पाटील हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आलाय समोर आदेश मते हा फलंदाज तुम्ही पाहता शेवटच्या ओव्हरमध्ये अगदी प्रहारानं प्रहार या मनसुबांना सध्या फलंदाजी नक्कीच करावी लागेल आदेश मतेला चला थोडा फास्ट केला लक्ष असू द्या करते शिवकर टीम सेकंड सत्र तुम्हाला बॅटिंग करायची पहिलाच बॉल सेकंड ओव्हर समोर आदेश मते प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला गॅप शोधण्याचा प्रयत्न तेवढा दर्जेदार स्टँडर्ड क्षेत्रक्षम पाहायला मिळाला बॅकअप येईल तोपर्यंत 2 धावा या बॉलवरती कंप्लीट केला प्रत्येक धाव खूप महत्वाची आणि त्याच्यासाठी संघर्ष त्याच्यासाठी शिरकाव हा मैदानाच्या आतमध्ये चालू आहे पहिल्या बॉलवरती 2 धावाला संघ जाऊन पोहोचला टोटल 12 या आकड्यावरती सध्या अथर्व 11 गावदेवी कानपोली संघ अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आदेश मते हा फलंदाज स्ट्राईक एंडवरती मागील मॅच मध्ये वैयक्तिक भरपूर चांगले योगदान दिलं 5 षटकार देखील आपण आदेश मतेच्या बॅटमधून पाहिलं त्याच केलीची पुनरुत्ती या मॅच मध्ये करावी लागेल त्याचं प्रात्यक्षिक दिलं जिथे टोकला आदेश मतेना षटकार बॉल आपण पाहिलं जिथे आदेश मध्ये शांत बसला होता लहरों से डर के नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नव्हती प्रयत्न सुरू होते आणि अखेरकार त्या प्रयत्नाला यश मिळालं जिथे आदेश मतेच्या पाठमधून आपण षटकार पाहिला आणि संघ जाऊन पोहोचला टोटल धाव पुस्तकाचा विचार केला तर 18 या आकड्यावरती सध्या अथर्व 11 गावदेवी कानपोली संघ 18 धावा धाव पुस्तकावरती अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आज ओपनर फलंदाज आदेश मते फलंदाज तुम्ही स्ट्राईक एंड वरती पाहता पुढचा बॉल गोलंदाज संदीप पाटील हा गोलंदाज लाऊड अपील केली जाते इनफॅक्ट लाईन पाहिलं आणि त्याच्यानंतर सिंगल कंप्लीट दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नकार आणि इथे मात्र या बॉलवरती सिंगल लेग पाईस मध्ये सिंगल धाव जोडली जाईल एक धावेनं संघ देखील जाऊन पोहोचले टोटल 19 या आकड्यावरती इथे सन्माननीय प्रज्योत पाटील आणि अजय पाटील पेंदर यांचं आगमन झालेलं आहे या व्यासपीठावर आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2025 या स्पर्धेमध्ये आपलं स्वागत आहे सिंगल आली संघ जाऊन पोहोचला टोटल 19 आकड्यावरती अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी समोर चेतन पाटील फलंदाज तुम्ही स्ट्राईक एंड वरती पाहता प्रार केलं चेतन थांबणार नाही पाहिलेलं स्वप्न आम्हाला पूर्ण करायचं स्वप्न एकच केवळ मैदानाच्या आतमध्ये उतरले सध्या अथर्व 11 गावदेवी कानपोली की या स्पर्धेचा आम्हाला चॅम्पियन संघ बनायचा आणि तो स्वप्न सत्यात उतरण्यासाठी मेहनतीची पराकष्ट सध्या करतोय कानपोली संघ जिथे चेतन पाटीलच्या बॅटमधून षटकार पुढे सरकला धावांची इन्व्हेस्टमेंट पाहिली तर 25 आकड्यावरती सध्या कानपोली संघ जाऊन पोहोचला या षटकामध्ये धावांची लयलूट करतो अथर्व 11 गावदेवी कानपोली पुन्हा प्रहार केलाय हेलिकॉप्टर अटॅक करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत कॅच ड्रॉप सिंगल कंप्लीट दुसऱ्या धावेसाठी
धाडस मानस इथे होत नाहीये. फक्त एकच धाबेनं समाधान मानला, एक धाबेनं संघ जाऊन पोहोचला. टोटल 26 या आकड्यावरती पहिल्या षटकामध्ये प्रवीण सर विचार केला तर अवघ्या 10 धाबा आल्या आणि त्याच्यानंतर या षटकामध्ये 5 बॉल मध्ये 16 खर्च केला गोलंदाज संदीप पाटीलला. थोडंसं मागणं षटक राहिलं प्रणय 11 सहारा शिवकर टीमसाठी. शेवटचा अंतिम बॉल टार्गेट सेट हा बॉल आणि या बॉलवरती कोणती मोहर असेल. आदेश मतेच्या बॅटमधून वैयक्तिक 9 धाब्याचे योगदान दिला, मात्र शेवटच्या बॉलमध्ये किती धाबा सोडल्या जातील. अंतिम बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला, बॅटच्या रडारमध्ये हा बॉल आला नाही. यस पंचाचा इशारा की लाईन खराब आहे, वाईटचा इशारा दिला. 1+1 टोटल 2 धाबा ऍड केल्या जातील. अतिरिक्त धाबेनं भरणं केलाय, संघ जाऊन पोहोचल्या टोटल 28 या आकड्यावरती. स्ट्राईक रोटेट झाली, स्ट्राईक वरती पुन्हा एकदा चेतन पाटील वैयक्तिक 11 धाब्याचे योगदान दिला. मॅच इम्पॉर्टंट आहे, अजिंक्य पदासाठी लढत आहे. आमदार चषकाचं चॅम्पियन संघ कोणता राहील. एका साईडला सहारा शिवकरण त्याला फाईट करतोय गावदेवी कानपोली. प्रहार करण्याचा प्रयत्न सुरू झाला, लॉंग लेगला चेंडू निघून चाललाय. फिल्डिंग खराब आहे, मिळतील 4. अंतिम बॉलवरती आलाय चौकार. पहिला पूर्वार्धाचा खेळ झालाय समाप्त, जिथे पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग केली अथर्व 11 गावदेवी कानपोली टीमनं आणि 12 चेंडूच्या अखेरीस तब्बल 32 धावा जोडल्या आणि सेकंड सत्रामध्ये लक्ष प्रवास ठेवलाय. तो मात्र प्रणय 11 सहारा शिवकर टीम समोर प्रवास येणारे 12 बॉलांना 33 धावांची गरज. थँक्स. इथे मंगेश पाटील शिरवली. आपण पाहतो प्रणय 11 सहारा शिवकर क्रिकेट संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला आहे आणि त्या संघाचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे की या स्पर्धेसाठी ज्यांच्या वतीने 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य करण्यात आलेलं आहे ते शिवकर ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच तथा रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे विद्यमान अध्यक्ष आनंददादा ढवले शिवकर यांच्या वतीने संघाचं मात्र इथे अभिनंदन करण्यात आलेलं आहे. त्यांचा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करत आहोत. चलिए बात करेंगे यहाँ पर देखिए चांद इस वक्त देखिए पहुंचे हैं यहाँ पर एक भी राइबल लाइव है. चांद तक 12 की यहाँ पर गेंद पर 33 की जरूरत है. यहाँ पर मानो कि आसमान पर एक चांद है और इस वक्त जमीन पर भी देखिए राजेश दादा कतर और उनके साथ देखिए हमारे टांडे साहब है. चलिए थोड़ा जल्दबाजी कीजिए यहाँ पर बैटर. जितना समय आपको मिलेगा देखिए बल्लेबाजी हमें नहीं करना होगा, कहीं आपको अंधेरा का सामना न करना पड़े. और जो भी रोशनी यहाँ पर है शायद आपके बल्लेबाजी के लिए आसान बन सकता है. 12 गेंद 33 की जरूरत है. स्क्रीन पर देखिए आप देख सकते हो निश्चित रूप से सबके प्यारे सबके लाडले देखिए बात करेंगे. और टेनिस क्रिकेट से समाज से लेकर देखिए संतोष दादा पाटिल से भूला नहीं मैं पिछले साल 12 किंग कुपरोली नाइट है. क्या एंजॉयमेंट देखिए, चौके छक्के अर्धशतक के ऊपर से नहीं होना चाहिए, जोश होना चाहिए. तभी तो नेरे धुंधरे क्रिकेट का यहाँ पर नेरे धुंधरे विभाग का क्रिकेट का इतना बड़ा क्रेज है आज है. ये तो डे है भाई, ये तो शुरुआत है, नाइट तो होने दीजिए. अभी तूफान मस्त है पूरी देखिए यहाँ पर नेरे धुंधरे विभाग के साथ साथ है, चाहे उरन से लीजिए रायगढ़ ठाणे के हर विभाग की टीम है. और इस सीजन में देखिए बहुत बड़ा आ रहा है भाई आपको नेरे के मैदान के ऊपर रायगढ़ ठाणे देखिए दोनों डिस्ट्रिक्ट के देखिए बड़ा प्रीमियर लीग. और उसके साथ साथ है बहुत सारे देखिए नाइट टूर्नामेंट, डे नाइट टूर्नामेंट आ रहा है, नाइट आ रहा है, उसके साथ है डे टूर्नामेंट्स. ये तो सीजन का शुरुआत है यहाँ पर. यही तो बात बताएं टेनिस क्रिकेट के कोहिनूर चाहने वाले देखिए अभी एक बार हेवन लाइव के देखिए और एक नई प्रोडक्ट देखिए यहाँ पर आता हुआ निश्चित रूप से. किसा डिजिटल चौसक देखिए बात करेंगे ट्रॉफी. अमन वास्कर देखिए यूट्यूबर है, एक बहुत बड़े फेमस है. और उनके माध्यम से देखिए फरवरी 8 से लेकर 14 फरवरी तक एक बड़ा बिग शो. यही तो बात बताए क्रिकेट का ये शुरुआत है, आगाज है, अंजाम पूरी बाकी यहाँ पर. लेकिन क्या देखिए यहाँ पर इस टूर्नामेंट को और या अपनी दोस्ती को और बर्थडे खास करके स्पेशलिस्ट और एमएलए ट्रॉफी को क्या अंजाम दिया यहाँ पर. चर्चा चलता हुआ देखिए हम देख सकते हैं राजेश दादा कथारा, आकाश दादा कथारा, रॉकस्टार प्रवीण गायकर से अच्छा साथ देखिए उन्होंने भी पूरी आयोजनकर्ताओं की जिम्मेदारी. वैभव दादा कथारा भी हम देख सकते हैं, रोशन दादा कथारा इनके लीजिए, धीरज लीजिए, सोनू कथारा लीजिए, अतुल कथारा लीजिए, आकाश भाई लीजिए निश्चित रूप से. और प्रमोद दादा पाटिल लीजिए, प्रदीप दादा पाटिल लीजिए, सभी ने देखिए खूब मेहनत ली है. पूरा मैनेजमेंट का तारीफ करना चाहेंगे. चलेंगे यहाँ पर देखते हैं क्या नया रिकॉर्ड, नया इतिहास है, क्या कानपुर टीम को यहाँ पर शिकस्त दे पाएगा भाई. यहाँ पर पहला गेंद के ऊपर देखिए आदेश मते अपना मत चलाते हुए यहाँ पर पहला सफलता देखिए. आज तो छाए हुए हैं भाई करण. रमेश श्रीवास्तव स्टेजशी संपर्क साधायचे आहे.
क्या होगा जनाब अली। कमाल का पहला गेंद के ऊपर देखिए सफलता हाथ लगाए। अभी भी देखिए बात करेंगे 11 गेंद से एक ओवर की अच्छा ओवर बनाने का जरूरत है यहाँ पर। तेरी मेरी दोस्ती इतनी खास हो कि दुनिया भी कहे खास, ऐसा दोस्त मेरे पास हो। जो राजेश दादा कतार, आकाश दादा कतार की दोस्ती और ऐसी दोस्ती देखकर ये देखिए भाई कौवे के चोंच मारने से पहाड़ में सुराग नहीं आती है, तो उसी तरह की भाई बल्लेबाजी में चोंच नहीं मारना पड़ेगा, सीधा पटाखा। नहीं भाई ऊंचाई तो ली है, लंबाई की कमी है यहाँ पर। फील्डर पहुंचे ओ प्रीतम पाटिल लगभग कैच को लपक लिए थे भाई यहाँ से। और प्रीतम बता रहे हैं भाई हम यहाँ कैच की तलाश में नहीं है, बड़ी ट्रॉफी उठाने की तलाश में है। लेकिन कहीं यहाँ पर प्रणय 11 से सारा शिव का टीम पासा ना पलट दे भाई। अच्छा इंप्रेस किया इस टीम ने भी, लेकिन थोड़ा सा कमर कसना होगा पर वासुदेव मयूर घरत की जोड़ी के यहाँ पर एक दो बड़ा हिट लगाना होगा भाई। कहते ना जो कमजोर होते हैं वो किस्मत का रोना रोते हैं, जिन्हें उगना होता है वो पत्थर का सीना चिर कर उग जाता है। इस बार देखिए स्वीप किया यहाँ पर, उतना आत्मविश्वास नहीं था यहाँ पर। शॉर्ट स्क्वायर लेग में एक लेजेंड थे बिलास पाटिल, देखिए अनुभव लेजेंड थे, कोई बात नहीं। जितना प्रीतम के लिए माफी नहीं है इनके लिए उतना माफी है भाई क्योंकि जब ये हमेशा युवाओं को मौका देते हैं, जब कोई खिलाड़ी नहीं टीम में उपलब्ध रहते हैं उतरते हैं। बिलास पाटिल के खूब जोश है, जज्बा जुनून है। इनकी शरीर को देखकर उनकी ताकत का अंदाजा मत लीजिए भाई, उनके इतिहास तो कभी देखिए दोहराइए। सुजीत पाटिल की बात करेंगे युवा ऑर्गेनाइजर सुजीत पाटिल लीजिए, हमारे अभी लीजिए, निश्चित रूप से सागर दादा पाटिल लीजिए, प्रमल दादा पाटिल लीजिए, बहुत ही बात करेंगे यहाँ पर। और खास करके अथर्व 11 कहा जाए तो निश्चित रूप से बोलना सेठ पाटिल माजी सरपंच है। अभी देखिए समीकरण की बात करेंगे 8 गेंद 30 की जरूरत है। एक दो बड़ा हिट मैच को फिर से वापस ला सकता है भाई। यहाँ पर थोड़ा सा अटक करना होगा भाई, यहाँ पर जोश भरना होगा, जुनून दिखाना होगा। नहीं भाई कठिन हो रहा है। आदेश मते देखिए अपना मत चला रहे भाई, क्या कमाल की गेंदबाजी कर रहे हैं भाई। गौतम गंभीर थोड़ा इनकी तरफ नजर घुमा लेते तो भाई मुझे लगता है दोनों टेस्ट हारना नहीं पड़ता था हमें। से तो डूब रहे हैं भाई। आज अंतिम रात रहेगा, जो बर्थडे सेलिब्रेशन का जो आखिरी मोमेंट है इस मैच के बाद है, आज की रात है। चलिए यहाँ पर सिंगल आया है, मुकाबला देखिए लगातार 3-4 मैच से मानो कि सुपर 10 का मुकाबला जीतने के साथ महागुरु सिंगल नहीं लिए भाई। यहाँ पर रन लेने को इनकार किया, 3 रन आया है। अब रिक्वायर रन के बात करेंगे 30 ही बनाना होगा भाई 6 गेंद के ऊपर। रॉकस्टार क्या कहना चाहोगे, कैसा रहा ये टूर्नामेंट है आपके लिए, खास करके जब आपके पास 5 लाख दिया गया राजेश दादा कतार की तरफ, कितनी बड़ी जवाबदारी जिम्मेदारी थी आपके ऊपर? बहुत बड़ी जबाबदारी थी बाबूशाह। तर काही क्षणातच या ठिकाणी आपल्याला सुनील भाई गोवारी कामोठे शिवसेनेचे दमदार नेतृत्व यांचं काही क्षणातच आपल्याला या स्पर्धेमध्ये आगमन पाहायला मिळेल। आणि मित्रांनो मंडप डेकोरेटर जर आपण स्टेजशी संपर्क साधा, काही क्षणातच बक्षीस समारंभ सोहळा देखील आपण या स्पर्धेमध्ये करणार आहोत। 6 गेंद 30 का जरूरत है यहाँ पर। बहुत बढ़िया देखिए सेरा को भी हम देख सकते हैं, रमेश श्रीवास्तव है। थोड़ा दिल थोड़ा भाई फाइट करना चाहिए था, संघर्ष करना चाहिए था। विकेट यहाँ पर गिरा है। चलते हैं डीजे के पास, अगर कोई यहाँ पर मनोरंजन वो इंटरटेनमेंट कर सकता है तो इस वक्त सानिया डीजे है भाई, क्योंकि मुकाबला लगभग देखिए अभी तक है एक तरफा। 5 गेंद पर 5 छक्का लगाना होगा। तरन संतोष दादा पढ़े लेके अब एंजॉय, अब सेलिब्रेशन लेके तैयार है। यही तो बात करते हैं, यही तो दोस्ती की रहती है भाई, पहचान है। लेकिन मुकाबला देखिए बात करेंगे, बात करोड़ों के काम पकौड़ों की, ऐसा हो गया है। याच दरम्यान आपण सन्मान करूया मित्रांनो की दोस्ती दुनियातील राजा माणूस सरदार म्हणून ज्याला आपण ओळखतो, क्या बात है। असे साई रक्षा ट्रान्सपोर्टचे सर्वे सर्वा आणि राजेश शेठ कातारा यांचे मिळवणे परिवार आणि त्यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर साहेबांचे निष्ठावंत गंभीर नेतृत्व म्हणून ज्यांना आपण पाहतो ते संतोष शेठ पाटील यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने। त्याच्यानंतर एकेकालचा दिग्गज गोलंदाज गावदेवी अकुर्ली क्रिकेट संघाचा जित्तूभाई रांदे यांचा देखील सन्मान केला जाईल। जित्तूभाई यावा
फिजिकल फिटनेस आपण पाहू शकाल सध्या मित्रांनो. स्ट्रॉंग बॉडी तुम्ही त्यांची पाहता. एकेकाली अकुर्ली क्रिकेट संघासाठी त्यांनी गाजवला गोलंदाजीच्या बोल्यावरती आणि तो जितू राधे यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण इथे करणार आहोत. यस बाबूशा. क्या बढ़िया देखिए सन्मान किया जा रहा है जीतू दादा. देखिए और रॉकस्टार कहते हैं ना भाई, यहाँ पर ऑफलाइन हो जाने से मैसेज बंद हो जाता है, लेकिन किसी की यादें नहीं. जीतू दादा देखें इनकी यादें ताजा हुई, उनके इतिहास यहाँ पर ताजा हुई. और संतोष दादा देखिए यहाँ पर जिक्र चर्चा, लेकिन चौका आया है. इस चौके से ज्यादा खुश नहीं रहेंगे. बाबूशा बघा, मालिकावीर, फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक ही जी वैयक्तिक पारितोषिकं असतील, जो कोणी खेळाडू या स्पर्धेमध्ये भरीव कामगिरी करेल मग तो एका संघाचा का असू द्या. आपण जुन्नर प्रीमियर लीग पाहिलीत मित्रांनो, JPL मध्ये सर्व पारितोषिके मोठ्यालाच मिळाली होती. जास्त षटकार, फलंद बॅटिंग त्याच्या, विकेट त्याच्या, क्षेत्ररक्षक कॅचेस त्याच्या, वैयक्तिक म्हणजे ज्या कुठला एका ज्या 5 संघामध्ये डिवाइड केलं जाणार नाही, कारण जो खेळाडू असेल या स्पर्धेमध्ये मग तो एका टीमचा का असू द्या त्याला हे पारितोषिक दिलं जातील. सही बात है. यहाँ पर अगर एक मंडप डेकोरेटरला विनंती असेल आपण स्टेजची संपर्क साधा. संतोष दादा पाटिल देखिए हम देख सकते हैं यहाँ पर रजा लेते हुए निश्चित रूप से. कहते हैं ना, याद रखना एंट्री उसी की ग्राउंड होती है जिनकी थिंकिंग पावर ब्रांड होती है. दादा निश्चित रूप से मिलेंगे आगे के टूर्नामेंट में. 13 पर 3 है यहाँ पर मुकाबला. देखिए थोड़ा एक तरफा बन गया. हमें भी देखिए दोपहर के बाद ऐसा लगा आकाश दादा कहता रहा कि आपके खाना में वो लॉजिस्टिक वो स्वाद बढ़ा, लेकिन मैच में वो स्वाद नहीं आया, वो काम नहीं पड़ा. लेकिन कोई बात नहीं, हार जीत होता रहता है. यहाँ पर कांग्रेचुलेशन बात देना चाहेंगे पर अथर्व 11 कानपुर टीम चैंपियन बनती हुई पर और पने 11 से सारा सुगर टीम रनर टीम टीजे. काल साई रक्षा ट्रान्सपोर्टचे सर्व सन्माननीय संतोष शेठ पाटील यांच्या वतीनं आमच्या महागुरु MD गडकीसाठी माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक, त्यांचं मनापासून आभार. तर या स्पर्धेचा आमदार चषक 2025 वर्ष 16वे आणि या स्पर्धेचा मानकरी ठरलाय अथर्व 11 गावदेवी कानपोली. विजय.